दहावं का करायचं एवढ्या करता मी तुम्हाला बोलतो. हा शेवटचा संस्कार आहे. या संस्काराला अंत्येष्टी संस्काराच्या प्रकारे म्हणतात. या अंत्येष्टी संस्कारामध्ये 3 कार्यक्रम पार पाडले जातात. लक्ष द्या बरं का, तुम्हाला कळेल कर्मकांड. हे कर्मकांड कळणं गरजेचं आहे. बघा, अंत्येष्टी संस्कार का करायचा आहे. अंत्येष्टी संस्कारामध्ये प्रामुख्याने 3 कार्यक्रम पार पाडले जातात. जाधव पाटील आहे का. पहिलं कार्यक्रम कोणतं जर असेल तर महाराज शवदहन. ती व्यक्ती मेली, त्या व्यक्तीला स्मशानात नेलं जातं आणि बडा अग्नी त्या व्यक्तीला देतात, त्याला म्हणतात शवदहन. आणि 2 नंबरचा त्या ठिकाणी त्या अंत्येष्टी संस्कारामध्ये जे कार्य करायचंय ते 2 नंबरचं कार्य आहे रक्षा मिलन. आपण काय करतो, शवदहन केलं की आपण ते रक्षा एकत्र करतो आणि एकत्र करून 5 आठवड्यामध्ये त्या ठिकाणी भरतो. त्याला रक्षा मिलन म्हणतात बरं का. शवदहन, रक्षा मिलन आणि सर्वात 3 नंबरचा त्याच्यामध्ये कार्य केलं जातं रक्षा विसर्जन. आपण ती रक्षा काय तर महाराज गंगेमध्ये विसर्जित त्या ठिकाणी करतो बरं का. आता हे झालं अंत्येष्टी संस्कारामध्ये अंत्यविधीचा संस्कार. हा संस्कार 3 दिवस चालतो. 1 दिवस अंत्यविधी, दुसरा दिवस गॅप आणि तिसऱ्या दिवशी आपण रक्षा विसर्जन करतो हिंदू धर्मामध्ये. बरोबर आहेत का नाही. बघा, आता रक्षा विसर्जन झालं की मग काय करायचंय. रक्षा विसर्जन झालं की आता त्या ठिकाणी दशक्रिया विधी करतात. बरोबर आहे का नाही बाबा, हे कळलं पाहिजे. दशक्रिया विधी करतात. तुमच्या गावात मोठे मोठे सप्ते चालतात म्हणून तुम्हाला थोडं थोडं माहित आहे, पण तरी सांगणं गरजेचं आहे. दशक्रिया विधी या ठिकाणी करतात. मग दशक्रिया विधी का करायची. बघा, दशक्रिया ही एक विधी आहे, हे शास्त्र नाही बरं का महाराज. विठ्ठल महाराज, हे दशक्रिया आहे ना, ही विधी आहे, हे शास्त्र नाही. शास्त्र 13वी आहे. बघा, दशक्रियामध्ये माग पुढे केल्या जातं. जर आता घोडे परिवाराचं या ठिकाणी एकच घर आहे, पण एखादे गाव असे असतात की त्या गावामध्ये एकाच आडनावाचे पूर्ण लोक असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर एक व्यक्ती वारला, आपल्या मस्तुराला समजून घ्या, एक व्यक्ती जर जाधव परिवारात किंवा लहाने परिवारात एक व्यक्ती जर वारला आणि तो व्यक्ती वारल्याच्या नंतर, बघा ऐका, तो व्यक्ती वारला आणि तो व्यक्ती वारल्याच्या नंतर जर परत दुसरा व्यक्ती दावळ्याच्या अगोदर जर वारला तर ते दोघांचं दावळं एका ठिकाणी करावं लागतं. म्हणजे पहिल्या व्यक्तीचा ते 1-2 दिवस मागं पुढं करता येतात, कारण ती विधी आहे. विधीमध्ये मागं पुढे केलं जातं, पण शास्त्रामध्ये मागं पुढे केल्या जात नाही. मग विधी 10व्या दिवसाचा 11व्या दिवशी करू शकतो किंवा 7व्या दिवशी करू शकतो, पण 13व्या दिवशी करावी लागते. विठ्ठल महाराज, आता खूप काही सांगण्यासारखं आहे बरं का, पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला चिंतनही सांगायचंय आणि या ठिकाणी या अभंगाचा भावही तुमच्या पुढे टाकायचा आहे. ऐका, मग 13व्या दिवशी करायचे. बरं, 13व्या दिवशी का करायची जाधव पाटील. ऐका, तुम्ही ऐकले कधी कीर्तन खूप ऐकले असतील, पण हे ऐकणं गरजेचं आहे बरं का. 13व्या दिवशी का करायची, तर आता मला तेच सांगायचंय की अगोदर जे 16 संस्कार मी तुम्हाला सांगितले, कोणते हिंदू धर्माचे 16 संस्कार, कोणावरच ते संस्कार होत नाही. होतात सर्वांवरती, कान सर्वांचे टोचल्या जातात, चुडाकर्म सर्वांना भरवलं जातं, नावही सर्वांचं ठेवलं जातं, पण आपण वेळेचं बंधन पाळत नाही, शास्त्राचं बंधन त्या ठिकाणी पाळत नाही, म्हणून ते संस्कार आपल्यावरती होत नाही. फक्त आपल्यावरती 3 संस्कार त्या ठिकाणी खरे चांगले होतात. मला 3 संस्कार कोणते, तर एक जन्माचा संस्कार. जन्म झाला की आपल्याला ती तारीख ध्यानात राहते आणि त्या दिवशी आपण ती 5वी वगैरेचे पूर्ण आहे ते कंप्लीट करतो, तो संस्कार आपल्यावरती एक होतो. आणि दुसरा संस्कार महाराज कोणता, लग्नाचा संस्कार. या लग्नामध्ये थोडंफार आपण मंगलाष्टक, देवपूजा त्या ठिकाणी करतो, हे विधीपूर्वक करण्याचा आपण प्रयत्न करतो, निदान ब्राह्मण तरी त्या ठिकाणी लावतो बरं का. हा 2 नंबरचा संस्कार. आणि तिसरा संस्कार आपण मूर्तीचा करतो. जर व्यक्ती मेला की त्याला फेकून देत नाही, त्याला जाळतोच, बरोबर आहे की नाही, त्याची रक्षा विसर्जन करतो. म्हणून हे 3 संस्कार फक्त आपण करतो जाधव पाटील. मग 3 संस्कार करतो, हे बाकीचे 16 पैकी 13 जे राहतात तेच 13 संस्कार तुमच्या आमच्यावरती होत नाही बरं का. म्हणून ते संस्कार 13 दिवस आपल्याला करायचे, म्हणून करायची ती 13वी. विठ्ठल बघा, आता 13वी का करायची, जाऊ द्या, बाकीचं कीर्तन नाही समजलंच चालं ना.
तेरवी का करायची ऐका. मग आता 3 संस्कार फक्त आपण करतो जातो पाटील, बाकीचे 13 संस्कार आपल्याकडून होत नाही. मग ज्या वेळेस त्या व्यक्तीला स्मशानात नेल्या जातं आणि एक व्यक्ती तो जीव खडा त्याच्या हातामध्ये असतो आणि त्या मडक्याला तो फोडतो आणि फोडल्याच्या नंतर तो जीव खडा पांढऱ्या कपड्यात बांधून आपल्या घरी आणतो. आता आणत नाही, आता तिकडं ठेवतात, त्याला आपल्या भाषेत वकऱ्या म्हणतात. तो शब्द त्याला लागू पडत नाही. ब्राह्मण लोक त्याला जीव खडा म्हणतात. बरं का, समजून आलं तुम्हाला? हा बर का, त्याला जीव खडा त्या ठिकाणी म्हणतात. तो जीव खडा 13 दिवस आपल्या घरी आणला जातो आणि 13 दिवस समय जे लावली तुम्ही आता या समयीच्या प्रकाशामध्ये 13 दिवस त्या जीव खड्यावरती काय तर महाराज ते 13 संस्कार 13 दिवस होत असतात. म्हणून करायची ती 13वी विठ्ठल. आता वर्ष श्राद्ध पुढे आहे की नाही, जाऊ दे ना. आता हे बी कळणं गरजेचं आहे शिवाजी बाबा. अभंग नाही कळला तरी चालेल. आता ऐका, 13वी कळली तुम्हाला का करायची, तर उर्वरित 13 संस्कार त्या जीव खड्यावरती व्हावा आणि नंतर महाराज ते संस्कार ते जीव समजून आपण त्याच्यावरती पडतात म्हणून ते करायची ती 13वी. आता वर्ष श्राद्ध का करायचं ऐका. मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे महाराज काही नसल, पण आता प्रत्येक वर्षी 5 लोक का होत नाही, आपण आपल्या ऐपतीप्रमाणे जीव घालायचे. आणि जोपर्यंत तुम्ही हयात आहे तोपर्यंत असं नाही की तुम्ही मोठाच कार्यक्रम केला पाहिजे, मोठाच काहीतरी अन्नदान केलं पाहिजे, काही गरज नाही महाराज. 5 लोक सुद्धा की ज्यांना अन्नाची गरज आहे अशा लोकांना जरी तुम्ही जीव घातलं तरी तुमचं कार्य त्या ठिकाणी सफल आहे. झाला आता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो वर्ष श्राद्ध का करायचं. ऐका आता 13 दिवस हे 13 संस्कार या ठिकाणी होतात बघा. आणि 13व्या दिवशी हा जीव कोणता, आता हे इथून आता मार्गक्रम करतो आणि हा वैकुंठाकडे जातो बरं का. मग 13 दिवस हा मार्गक्रम करत असताना या जीवाला 48 दिवस एक नदी आहे, किती वैकुंठाला जाण्यासाठी अगोदर एक नदी लागते, ती नदी त्या जीवाला पार करायची आहे. आणि तो जीव 48 दिवस जीव बरं का 48 दिवस त्या नदीच्या काठावरती जाऊन उभा राहतो. मागचे 13 या 48 किती झाले 61 आहे की नाही, जाऊ द्या आहे की नाही, 61 दिवस झाले बरं का. आता हा जीव त्या नदीच्या काठावरती आला. आता ती नदी पाण्याची नदीने जातो पडते बरं का. त्या नदीमध्ये मळ आहे, मूत्र आहे, विष्ठा आहे, रक्त आहे आणि ती घाणीने तुडुंब भरलेली अशा प्रकारची नदी आहे. ऐका, ही नदी त्या जीवाला पार करायची आहे. मग आता पार जर करायचं आहे, पार करण्याकरता काय लागतं महाराज, तर ऐका, ही नदी पार करण्यासाठी त्या नदीच्या काठी एक गाय आहे. त्या गायीचं नाव आहे कामधेनू बरं का. कामधेनू नावाची गाय त्या नदीच्या काठावरती आहे. त्या गायीचं शेपूट धरायचं आहे आणि ते शेपूट धरून त्या जीवाला ती नदी त्या ठिकाणी पार करायची आहे. मग आता ही नदी कोणाला ही गाय घेऊन जाईल का. ऐका, त्याच्याकरता कीर्तन, त्याच्याकरता सप्ताह, त्याच्याकरता महाराज पुण्यस्मरण. ज्या जीवानं आपल्या हयातीमध्ये परमार्थ केला असेल, आपल्या हयातीमध्ये आपल्या लेकीला आपल्या बहिणीला गोदान ज्या ठिकाणी केलं असेल, गायीचं दान, त्या व्यक्तीला ती गाय महाराज त्या पलीकडे नेऊन पोहोचवते. आणि त्यावेळेस ऐका, त्यावेळेस महाराज आता तो जीव त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर त्या गायीचं शेपूट धरतो आणि ती गाय त्या जीवाला त्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावरती नेऊन पोहोचते. याच्यासाठी किरण महाराज 39 दिवस लागतात. तुम्हाला समजून आलं कीर्तन माझं? हा, आजच्या कीर्तनात हेच करायचं, आजच्या कीर्तनात जास्त काही हसायचं नाही. हेच समजून घ्यायचंय की जीवन कशा करताय, हे जीवन कसं कसं आपल्याला हिंडावं लागतं हे कळणं गरजेचं आहे. 39 दिवस ती नदी पार करण्याकरता लागतात. मागचे 61 आणि हे 39 बरोबर किती झाले 100. ऐका आता 100व्या दिवशी हा जीव यम दरबारी समदे कागद घेऊन जातो. मग तुम्ही म्हणजाल महाराज तिथे काय कागद, हेच कागद आम्ही जरी इथं बसले पण आमचं लक्ष विषय. कागद घेऊन गेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी वकील लावा लागतो. आता आपण एखादं नासुकलं भांडण केलं तर आपल्याला वकील लावा लागतो बरं का, लावा लागतो की नाही, एक वकील त्या ठिकाणी लावा लागतो. मग तिथं एक वकील आहे महाराज, त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. काय चित्रगुप्त नावाचा त्या ठिकाणी वकील आहे. मग हा जीव सर्व कागदपत्र घेतो की मी माझ्या जीवनात कधी चोरी केली नाही,
मी कधी लबाड्या केल्या नाही, मी कधी चांगल्या माणसाला त्रास दिला नाही, असं सांगतो त्या ठिकाणी. आणि ज्यांना चोऱ्या करायला असेल ते तिथे सांगायचं काम नाही, तिथं रोजचं लिखाण सुरू आहे. या कॅम्प्युटर पेक्षा ते कॅम्प्युटर भारी आहे, तुम्ही काही करा ते तिथं कळतं महाराज. ऐका, आणि त्यावेळेस तो चित्रगुप्त नावाचा वकील ती फाईल घेतो आणि फाईल घेतल्याच्या नंतर 265 दिवस त्याच्यावर चालतं महाराज. किती दिवस? 265 दिवस महाराज तो वकील त्या केसवर विचार करतो. मग 265व्या दिवशी त्या केसचा निकाल लागतो. मागचे 100 आणि हे 265 बरोबर झाले 365, त्याला म्हणतात वर्ष. आणि त्या वर्षाला त्या केसचा निकाल लागतो, म्हणून त्या वर्षाला करायचं असतं ते वर्ष श्राद्ध. विठ्ठल तुम्हाला आता का दसक्रिया करायची, का तेरवी करायची आणि का वर्ष श्राद्ध करायचं. मग निकाल लागतो त्या ठिकाणी. आम्हाला जर त्या कोर्टात आपलं वकिली पत्र दाखल करावं लागत असेल तर मग हे जीवन मिळालं. हे जीवन जर तुम्ही सत्कार्यात घातलं तर महाराज त्या ठिकाणी तुम्हाला वकील लावण्याची गरज पडणार नाही. तुमची सर्वच्या सर्व केस त्या ठिकाणी जाईल. पण महाराज आम्ही विसरून गेलो. काय? आम्ही सर्व विसरलो की आम्हाला असं वाटतं की आम्हाला आता मरणच नाही. प्रत्येक व्यक्ती महाराज सकाळ उठल्यापासून विचार करतो की आता मरायचंच नाही. पण महाराज त्याचा काहीच भरोसा नाही. क्या भरोसा है, क्या भरोसा है. गोष्ट आम्ही घेतली पाहिजे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्षणभंगूर नाही भरोसा. एका क्षणात बसलो बर का, कीर्तन ऐकायला बसलो, पंक्तीत बसू याचा भरोसा आहे. अहो पूर्णच कीर्तन ऐकू याचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून क्षणोक्षणा महाराज सांगतात काय करा, विचार करा. अभंगाचं पहिलं चरण महाराज विचार करायला सांगतात. महाराज असा विचार नाही मावशी माझ्याकडे बघा, मी काही पायाचा विचार करा. प्रत्येक क्षणाला या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू, प्रत्येक महिन्याला करू, प्रत्येक वर्षाला नाही, क्षणाला विचार करायला सांगतात. कोणता विचार? की बाबा तुम्हाला या भवसागरातून तरुण जायचंय. भवनाम संसार कुठे भवरोग संचित क्रियामान भोग. महाराज या भवसागरातून आम्हाला या ठिकाणी तरुण जायचंय. मग प्रत्येकाने विचार करायचा आहे. पण आपलं असं झालं महाराज, आपली गाडी माडी आणि स्वतःची लाडी. सर्वच चांगली हिंडायला गाडी पाहिजे, राहायला माडी पाहिजे आणि संग लाडी पाहिजे. झाला आपला प्रपंच, झाला आपला परमार्थ झाला. आपण असं ग्रहित करतो अरे तुमचं आमचं काय घेऊन बसला, तुमच्या आमच्यापाशी आहे तरी काय. महाराज एखाद्या बाईनं आलं का ना मावशी आमच्या, काय मावशी आपल्याकडे खरं सांगा बरं, हा काय आपल्यापाशी. अरे एवढा मोठा श्रीमंत राजा रावण, किती श्रीमंती राजा रावणाची किरण महाराज, जेथे काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी घर सोन्याची त्या ठिकाणी होती महाराज. पण महाराज सांगता एवढीशी होती का संपत्ती मावशी, एवढी एवढी. अरे कोटी घरे देते काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी घर सोन्याची होती. तुमचं आमचं काय घेऊन बसला. एखाद्याच्या हातात अंगठी असली, या पंक्तीत वाडा त्या पंक्तीत वाडा. अरे काय एवढीशी अंगठी घेऊन इकडे तिकडे. आणि एखाद्या बाईच्या कानात ते राहत नाही का मावशी, हुजूर हुजूर मुजूर हुजूर, कानात घालू द्या डुलू 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 आवडते पूर्ण पंक्तीनं. अरे त्याचे 7 कोटी घर सोन्याचे होते महाराज. त्याचं काही राहिलं. एक वेळेचा गोड प्रसंग आहे. एक वेळेस महाराज आई मंदोदरी हिरवं पातळ नेसलं, हिरवा चुडा भरला आणि महाराज हातामध्ये पूजेचं साहित्य घेऊन मंदोदरी आई त्या ठिकाणी निघाल्या. आणि जात असताना महाराज त्या ठिकाणी देवऋषी नारद मुनी आले. आणि नारद मुनीने विचारलं, आई साहेब तुम्ही असं या पोशाखात कुठं चालला, तुम्ही तर राणी आहात, तुमचं राहणं तुमचा पोशाख वेगळा असायला पाहिजे, तुम्ही अशा पोशाखात का चालला. त्यावेळेस मंदोदरीने सांगितलं, ऋषी माझे पती लंकापती रावण हे मरण पावले. आणि हे शब्द ज्यावेळेस महाराज नारदाने ऐकले की ज्याच्याकडे 33 कोटी देव ज्याच्या बंदे शाळेमध्ये होते, असा रावण मरू शकतो, हा प्रश्न महाराज नारदाला पडला. आणि नारद मंदोदरी आई साहेबाच्या माग 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 माग
त्या ठिकाणी निघाला आणि समुद्राच्या किनाऱ्यावरील महाराज चंदनामध्ये रावणाचं पार्थिव सजवलं होतं आणि त्या ठिकाणी वेदाच्या रुचा बोलण्यासाठी साक्षात ब्रह्मदेव त्या ठिकाणी होते. कोण? रावणाच्या पार्थिवाजवळ वेदाचे मंत्र म्हणण्यासाठी ब्रह्मदेव त्या ठिकाणी वेदाच्या रुचा म्हणायचे आणि त्या ठिकाणी महाराज नारद महर्षी ब्रह्मदेवाजवळ गेले आणि आपल्या बापाला विचारायला लागले, बाबा हे पार्थिव कोणाचं आहे? सांगितलं, अरे इड्या हे लंकापती रावणाचं पार्थिव आहे. बाबा रावण म्हणू शकतो. त्यांनी सांगितलं, अरे बाबा एकदा आयुष्याचा दोरा तुटला रे तुटला कोणच काय, पण देवाला सुद्धा इथं येथे नाही उरू आले अवतार. रामकृष्ण गेले त्यांनी का जगवस पडले? त्यांना सुद्धा जावं लागतं. मग तसंही महाराज तुम्हा आम्हाला सुद्धा या महाराज मृत्यूलोकाचा एक ना एक दिवस निरोप घ्यायचा आहे. म्हणून महाराज तुम्हा आम्हाला विचार करायला सांगतात. तो कोणता? की क्षणोक्षणा हाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधू. क्षण कशाला म्हणतात महाराज? नुसतं डोळ्याचं पापण असं लागणं आणि उघडणं फार मोठं प्रमाण आहे. उघडलं की तेवढ्याचा एक क्षण होतो महाराज, बरं का? तितक्या क्षणाचा आपल्याला काय करायचं आहे? विचार करायचा आहे. कारण हा जीव जसा पाण्यावरती एखादा बुरबुडा यावा आणि तो बुरबुडा आपण बघावा आणि बघता क्षणी जो असा नाहीसा होतो, तसं तुमचं आमचं विठ्ठल. एक दृष्टांत तुम्हाला महाभारतातला सांगतो. क्षण काय असतो बरं का मावशी? बघा मावशी तुम्ही आल्या म्हणून हा दृष्टांत बरं का. क्षण काय असतो? झालं आपलं